आणि आता एक मुंबई विमानतळावरून महत्त्वाची बातमी येते। दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 40 कोटी रुपयांचं सोनं मुंबई विमानतळावरून जप्त करण्यात आलं आहे। कस्टम विभागाने ही कारवाई केली आणि या कारवाईमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाया आहेत आणि या कारवाईमध्ये काही जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे। एका घटनेमध्ये 10 तोळ्याची काही बिस्किटे सापडली तर दुसऱ्या कारवाईमध्ये 1 किलो सोन्याचे 2 तुकडे सापडले। आपण त्याचे काही खास दृश्य पाहतो फक्त एबीपी माझावर। दोन धडक कारवाया आज दिवसभरात मुंबई विमानतळावर करण्यात आल्या आणि त्या माध्यमातून तब्बल 10 तोळे सोन्याची 4 बिस्किटही जप्त करण्यात आली आहेत। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय माहिती आहे मृत्युंजय? म्हणजे आज रात्री आणि आज सकाळी मुंबई एअरपोर्टवर दोन वेगवेगळ्या कारवाई करण्यात आलेली आहे। या मुंबई एअरपोर्ट कस्टम विभागाने दोन वेगवेगळी कारवाईमध्ये गोल्ड सीज केली आहे। 3 जे होते ते मस्कटहून मुंबईत आले होते आणि दिल्लीहून मुंबई आले होते आणि त्यांच्याकडनं 4 जे गोल्ड बिस्किट्स आहेत ते सापडले आहेत। आणि जो दुसरा आरोपी आहे त्यांच्याकडून एक स्पीकर होता, तो स्पीकर मध्ये 2 गोल्ड ते सिल्वर कोटेड होते आणि तो स्पीकर मध्ये आतमध्ये लपवलेला होता। अशा प्रकारे ते जप्त करण्यात आलेला आहे। हे जे 4 आरोपी आहेत दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये, यांच्यावर कस्टम ऍक्ट खाली गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे आणि 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे। मृत्युंजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।